तर गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय दुरंत्या टोकाकडनं नाशिर खान, समोर पिंटू पाटील. एक मोठं नाव आहे आणि सातत्याने सलामीच्या भूमिकेमध्ये खूप छान कामगिरी करतोय. तो जर पिंटू पाटील सज्ज होताना पहिल्या चेंडूचा सामना करण्यासाठी क्षेत्ररक्षण पिंटू पाटीलसाठी कशा प्रकारे लावले गेले पाहू शकता आपण. पॉईंटला एक क्षेत्ररक्षक पाहतोय आपण, त्यानंतर मात्र एक्स्ट्रा कव्हरला एक क्षेत्ररक्षक, कव्हर बाउंड्रीला एक क्षेत्ररक्षक, शॉर्ट थर्डमॅन सर्कलच्या आतमध्ये, मिड ऑफला एक क्षेत्ररक्षक आणि ऑनसाईडकडे जर पाहिलं आपण बॅकवर्ड स्कोर लेग आणि फाईन लेग सर्कलच्या आतमध्ये, मिड ऑनला एक क्षेत्ररक्षक आणि मिडविकेट बाउंड्रीला एक क्षेत्ररक्षक. अशा प्रकारे गोलंदाजी दुरा सांभाळतोय नासिर खान दुरंत्या टोकाकडनं. सोनादेवी टेमगड संघाचा जावेद यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे. खूप मोठं नाव आहे जावेद यांचं. ज्या प्रकारे सातत्याने भिवंडीमध्ये प्रत्येक टुर्नामेंटमध्ये खूप चांगलं योगदान. सामन्याला सुरुवात होताना पाहतोय पहिल्याच षटक राईट अमोर द विकेट. पहिला चेंडू अतिशय सुरेख लेंथचा चेंडू होता. टप्पापर्यंत झपकन आतमध्ये येणारा चेंडू स्टिअर करायचं होतं पण चेंडू बॅटचा संपर्क होत नाहीये. सुंदर सुरुवात पाहायला मिळाली पहिल्या चेंडूवर नासिर खान या गोलंदाजाकडून. अजून खाता उघडता आला नाही पहिल्या चेंडूवर. पिंटू पाटील आणि प्रतीक बोरे हे दोन फलंदाज स्ट्राईकला आहे. नाणेफेक केल्यानंतर जयदुर्गा टेमगरपाडा संघ प्रथम फलंदाजी करताना पाहतोय आपण. आयुष सोट संघाच्या अगेन्स्ट गोलंदाज नासिर सज्ज होताना. याच पात्रा पंच केलंय, हवेत आहे पण खाली क्षेत्रामध्ये टिपिकल पॉवर प्लेचा फटका पाहतोय आपण. दुरून क्षेत्ररक्षक येतोय तोपर्यंत मात्र पिंटू या 2 धावा सहज पूर्ण करतोय. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडानगरीमध्ये नुकतंच गुरुकृपा चषक झाला होता. तिथं मात्र पिंटू पाटीलने दमदार कामगिरी केली होती आणि सातत्य ठेवावं लागेल या सामन्यात सुद्धा. जर जयदुर्गा टेमगरपाडा संघाला हा सामना जिंकायचा असेल तर किमान 6 षटकामध्ये 70 किंवा 75चं टार्गेट उभं करणं गरजेचं आहे. सज्ज होताना यावेळेस पात्र फुलटॉस बनवून खेळायचा प्रयत्न होता. हवा तसा बॅटच्या पट्ट्यात घेतला आणि शॉर्ट फाईन लेग सर्कलच्या आतमध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. तोपर्यंत मात्र पिंटू पाटील एक धाव सहज अतिशय वेगात पूर्ण करतोय. संघात धावसंख्या पुढे सरकते. आता मात्र 3 बिनबाद. पहिले षटक प्रगतीपथावर असताना पाहतोय आपण. लेट हाजी मोहम्मद हारून चॅम्पियन ट्रॉफी 2022 हा दुसरा दिवस पाहतोय आपण. तमाम क्रिकेट रसिकांचा आयोजकांच्या माध्यमातून मनपूर्वक असं हार्दिक स्वागत आहे. जय बजरंग क्रीडानगरी गोडसेची ऐतिहासिक मैदानावरील स्पर्धा पाहतोय आपण. कित्येक चांगल्या स्पर्धा या मैदानावर पाहिल्या आपण. मग जय बजरंग गोडसे चषक असो किंवा BPL BRPL एकापेक्षा एक मोठे शो आपण या मैदानावर पाहिलेत. आणि यावर्षीचा जर विचार केला आपण सर्वात मोठं टुर्नामेंट जो झालं होतं BRPL भिवंडी ग्रामीण प्रीमियर लीग याच मैदानावर पाहिलं होतं आपण A1 जोडीच्या माध्यमातून. सज्ज होताना गोलंदाज याच पात्र लॉफ्टेड फटका इनफिल्डच्या वरतून मिडविकेट क्षेत्राकडे चेंडू निघून जाईल. सीमा पार येतो या चेंडूवर हा चौकार. आक्रमक फलंदाज म्हणून ज्याचं नाव आहे प्रतीक बोरेच्या बॅटमधून निघणार हा पहिला चौकार. चौकार मात्र प्रतीक बोरे आपलं व्यक्तिगत डावाची सुरुवात करतोय आणि जयदुर्गा टेमगरपाडा संघाची धावसंख्या आता मात्र पुढे सरकते ती बिनबाद 7. पॉवर प्लेचा पहिले षटक पॉवरफुल फलंदाजीला इथं मात्र प्रारंभ करताना प्रतीक बोरे नावाचा हा फलंदाज पाहतोय आपण. गोलंदाज नासिर सज्ज होताना दुरंत्या टोकाकडनं मारा करण्यासाठी. अजून एक चांगला चेंडू यावेळेस मात्र आडबॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. बीट होतोय, बाकीचं काम पूर्ण करतोय यष्टीरक्षक. निर्धाव चेंडूची समाप्ती. सज्ज होताना परत गोलंदाज दुरंत्या टोकाकडनं तोच क्षेत्ररक्षण कायम आहे प्रतीक बोरेसाठी. याच पात्र पंच केले चेंडूला पाहतोय आपण. कव्हरच्या वरतून अतिशय चांगला फटका, चेंडू निघून जाईल कव्हर बाउंड्रीच्या बाहेर. येतोय चेंडूवर दमदार हा चौकार. तर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर जर पाहिलं आपण नाणेफेक गमावल्यानंतर जयदुर्गा टेमगरपाडा संघाची धावसंख्या बिनबाद 11. एक चांगली सुरुवात आहे कारण की कुठल्या प्रकारे विकेट फेकल्या गेले नाही आणि धावफलकावर धावा आल्या त्या 11 आणि त्यामधून 8 या धावसंख्येवर प्रतीक बोरे 2 चौकाराच्या सहाय्याने व्यक्तिगत 8 या धावसंख्येवर फलंदाजी करताना पाहतोय आपण. आणि 3 या धावसंख्येवर फलंदाजी करताना पाहतोय आपण पिंटू पाटील. खूप मोठं नाव आहे. नावाप्रमाणे इथं मात्र या सामन्यात फलंदाजी करेल काय
येणाऱ्या फलंदामध्ये जर पाहिलं आपण हरी जोशी एक अतिशय उत्कृष्ट महान ऑलराऊंडर, त्यानंतर वंडर ऑफ भिवंडी जगदीश नाईक. खऱ्या अर्थाने टेनिस क्रिकेटचा पुस्तक जेव्हा उघडलं जाईल त्यामध्ये मात्र निश्चित फ्रंटला नाव येईल वंडर ऑफ भिवंडी जगदीश नाईक. सातत्याने कित्येक वर्षापासून उच्च कोटीचा खेळाचं प्रदर्शन करताना पाहतोय आपण. तर आमचे मैदानावर दोन्ही जे पंच आहेत तुमच्यासाठी एक महत्त्वपूर्ण सूचना आहे की या सामन्यासाठी आपण रिव्ह्यूची सुविधा देणार नाही आहेत. या इनिंगसाठी रिव्ह्यू उपलब्ध राहणार नाही आहे काही टेक्निकल प्रॉब्लेममुळे. तर दोन्ही पंच आणि दोन्ही संघाचे संगणक आपण सुद्धा ही महत्त्वपूर्ण सूचना लक्षात ठेवायची आहे. थेट प्रेक्षेपण पाहू शकता आपण प्रिन्स न्यूजच्या माध्यमातून. लाईव्ह टेलिकास्टचा किंग रवी घोळे अँड कंपनी. जवळपास आजच्या दिवसामध्ये विचार केला आपण 3 ते 4 ठिकाणी थेट प्रेक्षेपण पाहतोय आपण. आणि टेनिस क्रिकेटला लोकप्रियता मिळवून देण्यामध्ये प्रत्येक टेलिकास्टचा खूप मोठा वाटा आहे. आणि भिवंडी टेनिस क्रिकेट उच्च कोटीवर का गेलाय याचा एक परिणाम पाहतोय आपण प्रिन्स न्यूज नो डाऊट रवी घोळे अँड ऑल टेक्निकल टीमच्या माध्यमातून. तर व्यक्तिगत स्वतःचा पहिला आणि संघाच्या माध्यमातून कॉमेंट्री बॉक्स आणि टोकाकडनं गोलंदाजी धुरा सांभाळतोय गोलंदाज स्वप्नील पाहतोय आपण. आयुब सोट्या संघाचा दुसरा सलामीचा गोलंदाज समोर पिंटू पाटील. आता मात्र आक्रमणाला सुरुवात करेल काय. व्यक्तिगत 3 चेंडूचा सामना केला आणि 3 या धावसंख्येवर फलंदाजी करताना पिंटू पाटील पाहतोय. चांगला चेंडू बॅकफुटला जाऊन मात्र खेळायचं होतं कव्हरकडे पण चेंडू जातोय गली क्षेत्राकडे. तोपर्यंत मात्र एक सिंगल इथं मात्र लेगबायच्या स्वरूपात पूर्ण करताना पाहतोय आपण. धावसंख्येत भर पडते धावसंख्या 12. लेट हाजी मोहम्मद हारून चॅम्पियन ट्रॉफी 2022 अतिशय जबरदस्त आपण आयोजन पाहतोय सिटी क्रिकेटचा महासंग्राम. सज्ज होताना स्वप्नील. यावेळेस मात्र फटका पाहतोय आपण. खराब क्षेत्ररक्षण चुकीला माफी नाही. चेंडू मात्र फरार होईल. लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर जातोय. सीमा पार येतोय हा चौकार. विक्रम नाईक सर आपण कुठे जर असाल तर लगेच जा कॉमेंट्री बॉक्स मध्ये संपर्क साधायचा आहे. तर चौकाने मात्र प्रतीकच्या बॅटमधून आता मात्र 30रा चौकार येतोय आणि एका चांगली फलंदाजी प्रतीक बोरे करते आपल्या संघासाठी. आणि संघात धावसंख्या जर पाहिली आता मात्र पुढे सरकते ती बिनबाद 16. एक चांगली दमदार सुरुवात. नाणेफेक गमावल्यानंतर जयदुर्गा टेमगरपाडा आहे संघाची. गोलंदाज सज्ज होताना पाहतोय आपण स्वप्नील. यावेळेस पाहता खोलो टप्प्याचा चेंडू होता. अतिशय चांगला लेंथवर चेंडू होता. बीट होतोय. प्रिन्स ऑफ भिवंडी म्हणून ओळखला जातोय प्रभुदास नाईक साहेबांचा संघ पाहतोय आपण. जयदुर्गा टेमगरपाडा सातत्याने खूप चांगली कामगिरी पाहतोय. यावेळेस पाहता पुलचा फटका मिड विकेट क्षेत्राकडे जाईल. चेंडू मिड विकेटच्या वरतून ठोकलाय चेंडूवर हा षटकार. साहेबा मोमीन सर पहिला पण एवढा आखूड टप्प्यात चेंडू नव्हता बनवलाय आखूड त्याला. आणि एका सुरेखा फुलचा फटका मिड विकेट आणि स्कोरलेगच्या वरतून ठोकलाय. A1 क्वालिटीचा हा ब्रँडेड षटकार. षटकाने मात्र धावसंख्येला आकार येतोय. धावाचा जो आलेख आहे तो खूप जास्त वाढतोय. आता मात्र तब्बल धावसंख्या येते 22. एक चांगली ठोस सुरुवात पाहतोय आपण. नाणेफेक गमल्यानंतर जयदुर्गा टेमगरपाडा संघाची. प्रतीक बोरे सज्ज होताना खेळण्यासाठी. अजून एक मोठा फटका स्कोरलेगच्या वरतून यावेळी ठोकलंय दमदार षटकार. स्वप्नील याला मात्र दिवसा तारे दाखवताना प्रतीक बोरे नावाचा हा सलामीचा फलंदाज. सुरेख A1 क्वालिटीची उच्च क्वालिटीची फलंदाजी पाहतोय आपण प्रतीक या फलंदाजीच्या माध्यमातून. व्यक्तिगतीच्या बॅटमधून दुसरा षटकार आणि आतापर्यंत 3 चौकार ठोकले. म्हणजे चौकार आणि षटकाराचा व्यापारी बनलाय या सामन्यामध्ये तो प्रतीक नावाचा फलंदाज.
अजून एका फाईन फटका पाहतोय आपण. चेंडू निघून जाईल स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर. या वेळेस मात्र येतोय हा चौकार. दरम्यान व्यासपीठावर आगमन झालेले कुलमॅन म्हणून ज्याची खऱ्या अर्थाने ओळख आहे आणि एक धमाकेदार तालुका क्रिकेटचं एक मोठं नाव मतीन स्वागत आहे आपल्या व्यासपीठावर. आणि मतीनेला आपण निश्चित सातत्याने सोनदेव टेमघर संघाच्या माध्यमातून खेळताना पाहणार आहोत. आणि सर्वात शांत स्वभावाचा खेळाडू आहे, पण जेव्हा जेव्हा मात्र उत्तर द्यायचं असतो ना बॅटनी उत्तर देतोय हा महान टेनिस क्रिकेटपटू मतीन. स्वागत आहे आपल्या व्यासपीठावर. तरी तर मात्र धावाचा अक्षरचा पाऊस पाडलाय. साकिब खान यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे. वेलकम. त्यांना सुद्धा आपण सोनदेव टेमघर संघाच्या माध्यमातून खेळताना पाहणार आहोत. पण धमाकेदार सुरुवात पाहतोय आपण जयदुर्गा टेमघर संघाच्या माध्यमातून. धावसंख्या जर पाहिली आपण आता मात्र अतिशय वेगात वाढलेली आहे. तीमध्ये 32 प्रति षटकामागे 16 धावाची सरासरी पार केलेली आहे. जबरदस्त सुरुवात जयदुर्गा टेमघर संघाच्या माध्यमातून. यानंतर जो सामना होईल तो म्हणजे सोनादेवी टेमघर विपक्ष चॅलेंज स्पोर्ट विलास पाटील साहेबांचा संघ. तर दुसरीकडे पाहतोय आपण नो डाऊट टेमघर गावाचे उद्योगपती दिनेश चौधरी फॅन टीम सोनादेवी टेमघर. आणि संघाची बांधणी यावर्षी अतिशय अप्रतिम पाहायला मिळते सोनादेवी टेमघर संघाच्या माध्यमातून. कारण की जावेद आहे आणि त्यानंतर मात्र मतीन खान सारखा A1 क्वालिटीचा एक उच्च कोटीचा फलंदाज या संघाकडे आहे. तर दुसरीकडे चॅलेंज स्पोर्ट जर म्हटलं तर नेहमीच सर्वात चांगला संघ म्हणून त्याची ओळख आहे. आणि तो सामना सुद्धा अतिशय एक चांगला फाईट पाहायला मिळणार आहे. पण हा सामना किती धावाचा डोंगर उभा करेल इथं मात्र ज्या प्रकारे आक्रमण केलेलं आहे जयदुर्गा टेमघर संघाच्या सलामीवीरांनी, त्यामध्ये खास जर पाहिलं आपण प्रतीक नावाचा वादळ त्याच्या बॅटमधून निश्चित आतापर्यंत 4 चौकार 2 षटकार निघालेले आहेत. 28 धावसंख्येवर. तर इथं मात्र गोलंदाजचं नाव सांगायचं आहे. गेंदबाजी का नाम बताना है. तौफिक येतोय. व्यक्तिगत स्वतःच पहिल्या आणि संघाच्या माध्यमातून 30 षटक टाकण्यासाठी समोर खेळण्यासाठी पिंटू पाटील फक्त आनंद घेतोय आपल्या पार्टनरचा फलंदाजीचा. कारण की प्रतीक खूप छान फलंदाजी करतोय आणि त्याचा आनंद घेताना पाहतोय. नॉन स्ट्राईकला येतं मात्र पिंटू पाटील. पण आता मात्र स्ट्राईक त्यांच्याकडे असेल. प्रति षटकामागे 16 धावाची सरासरी पूर्ण केलेली आहे. पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. समय का ख्याल रखना आहे. वेळेचा भान ठेवायचा आहे. आयुष स्पोर्ट संघाचा संगणक पिंटू पाटील साठी क्षेत्ररक्षण पाहतोय आपण. आता मात्र विखुरलेले क्षेत्ररक्षण पाहतोय. सिंगल धावा रोखण्यासाठी 4 खेळाडू सर्कलच्या आतमध्ये. एक जवळपास कव्हर पॉईंट आणि पॉईंटच्या मधोमध एक शॉर्ट थर्डमॅन आणि एक एक्स्ट्रा कव्हर. पहिला चेंडू छान चेंडू होता. टप्पा पडल्यानंतर थोडासा चेंडू बाहेर वळतोय आणि सरळ निघून जातोय विकेट किपरच्या हातामध्ये. क्रिकेटच्या मैदानावर जर पाहिलं आपण वळण घेणारा चेंडू लय घातक असतोय आणि जीवनामध्ये वळण घेणारा रस्ता. गोलंदाज सज्ज होताना परत रिवर्स अटेंड केलंय. देखना फटका उडवलंय. ठोकलाय षटकार. या सामन्यातला या इनिंगचा सर्वात चांगला षटकार वसूल करतोय पिंटू पाटील. काय फटका मारलाय पाहू शकता रिप्लेमध्ये आपण. पोझिशन पहिलेच बनवली आणि सरळ चेंडूला पाठवलंय कव्हरच्या वरतून. एक गगनभेदी षटकार ठोकलाय पिंटू पाटील. व्यक्तिगत जर पाहिला पण आतापर्यंत धीमी फलंदाजी होती, पण या षटकाने त्याची भरपाई करण्याचा उद्देश पूर्ण करताना पाहतोय. 9 या धावसंख्येवर फलंदाजी करताना त्यासाठी ते आतापर्यंत तब्बल 6 चेंडूचा सामना केलाय आणि 9 या धावसंख्येवर फलंदाजी करताना पिंटू पाटील याला आपण पाहतोय. धमाका आक्रमक काय असते दोन्ही फलंदाज दाखवताना इथं मात्र आयुब संघ या संघाच्या गोलंदाजाला सफल झालाय. पण लाईन इथं मात्र कुठे पाहायचंय. चुकीची लाईन हाताळली गेली. डाव्या स्टीच्या बाहेरचा चेंडू पंचाची दोन्ही या समांतर रेषेत. हा चेंडू परत टाकावा लागेल. इथं मात्र गोलंदाज तौफिक याला. धावसंख्या जर पहिली धावफलकावर खूप वेगात पुढे सरकताना 39 धावसंख्या बिनबाद. एक चांगली पार्टनरशिप पहिल्या विकेटसाठी. 39 धावसंख्या आहे. 39. एक मजबूत सुरुवात इथं मात्र. या स्पर्धा चांगला चेंडू टर्न केले. चेंडूला ऑन ड्राईव्हच्या सुरुवात पाहता पण लॉंग ऑन क्षेत्राकडे चेंडू डीप मध्ये ट्रॅव्हल होताना तिथे मात्र क्षेत्ररक्षक सज्ज फक्त आणि फक्त एक सिंगल इथं मात्र कंप्लीट करेल पिंटू पाटील. व्यक्तिगत पाहतोय की 10 या धावसंख्या नॉन स्ट्राईकला आणि संघात धावसंख्या आता मात्र 40 बिनबाद.
30 षटक प्रगती पथावर असताना पाहतोय आपण नाणेफेक गमावल्यानंतर जयदुर्गा टिमगरपाडा संघ प्रथम फलंदाजी करताना डावखुरा फलंदाज प्रतीक सज्ज होतोय. क्लास फलंदाजी पहिली आतापर्यंत आपण प्रतीक यांच्या बॅटमधून म्हणून एक विशाल धावसंख्येकडे वाटचाल करताना पाहतोय आपण. यावेळेस प्रश्न विचारला गेलं आणि होय इथं मात्र पकडल्या गेलं मधल्या एसटीवर. इथं मात्र निश्चित पंचांनी नो बॉल घोषित केलंय आणि तर पंचांनी अंतिम राहील पाहतोय आपण नो बॉल आणि इथं मात्र पाहतोय की फ्रीडचा सुद्धा इशारा येईल काय. तर धावसंख्या पाहतोय आपण 42. तर फ्रीडचा इशारा येतोय. फ्रीडचा इशारा येतोय. तौफिक सज्ज होताना फुल टॉस वर घेऊन प्रहार केलाय. पिंटू पाटील स्पेशल ब्रँडेड हा फटका येतोय षटकार. आता मात्र प्रत्येक रेकॉर्ड तोडील काही तर मात्र या स्पर्धेत सायन्स इंडिव्हिज्युअल जो आहे तब्बल 101 धावा तो विक्रम मोडीत काढेल काय जयदुर्गा टिमगरपाडा संघ. फ्रीडच्या चेंडूवर मात्र षटकारासाठी पाठवलंय आणि आता मात्र संघाची धावसंख्या पाहतोय आपण पुढे सरकताना 48. सज्ज होताना गोलंदाज तौफिक मागडे षटक. यावेळेस मात्र प्रश्न विचारला गेला वाईटचा इशारा होतोय. निश्चित टपापणे तर खूपच चेंडू बाहेर वळतोय. चांगला निर्णय म्हणता येईल पंचाचं यावेळेस. 49 धावा धावफलकावर 30 षटक प्रगती पथावर आणि 50चा आकडा पार करेल का या 30 षटकापर्यंत पाहतोय आपण. जयदुर्गा टिमगरपाडा संघाची फलंदाजी अतिशय मजबूत आहे. यावेळेस पात्र परत लॉफ्ट करण्याचा प्रयत्न हवाई फायर मिडविकेटच्या वरतून ठोकलाय. अजून एक षटकार. याचबरोबर 50चा आकडा पार करताना जयदुर्गा टिमगरपाडा संघ खेळाडू कक्षामध्ये पाहतोय आपण टाळ्यांचा आवाज येताना कारण की अर्धशतक पूर्ण केले. एक धमाकेदार खेळी साकारतो इथे मात्र पिंटू पाटील आणि प्रतीक आणि 50 धावाची पार्टनरशिप पहिल्या विकेटसाठी अवैध भागीदारी पाहतोय आपण. 55 धावा बिनबाद. नाणेफेक हरल्यानंतर जयदुर्गा टिमगरपाडा संघ इथं मात्र प्रथम फलंदाजी करताना झकास अप्रतिम लाजवाब विध्वंसक धमाका धमाका पाहतोय आपण. इथं मात्र फलंदाजी करताना पिंटू पाटील आणि प्रतीक या जोडीमध्ये आणि सलामीची पहिल्या वेळेस पार्टनरशिप पाहतोय आपण 50 धावाची. इथं मात्र हवेत आहे चेंडू खाली क्षेत्ररक्षक आणि इथं मात्र परतीचा प्रवास करावा लागेल. पहिला फलंदाज बाद होतोय तो जयदुर्गा टिमगरपाडा संघाचा पिंटू. तर 3 षटकाच्या समाप्तीनंतर आपण धावसंख्या पाहतोय. एक चांगली धावसंख्या आहे तब्बल 55 आणि
बैट्समैन। चौथा ओवर लेकर आ रहे हैं गेंदबाज आकिब। स्ट्राइक पर है इस वक्त बल्लेबाज विश्वजीत। फुल टॉस गेंद और उसे फुल टोल कर मारा है बल्लेबाज ने गेंद मैदान के बाहर 6 रनों के लिए। इस सिक्सर की मदद से स्कोर 61 रनों पे पहुंचता हुआ 61। अगली गेंद इस बार स्लॉग स्वीप खेलना चाहते थे, गेंद हवा में खड़ी हो गई है, खिलाड़ी उसके नीचे आते हुए लेकिन जज नहीं कर पाए। कैच छूटता हुआ 1 रन बल्लेबाजों ने दौड़ के पूरा किया। इस सिंगल की मदद से स्कोर 62 रनों पे पहुंचता हुआ 62 रन्स। अब स्ट्राइक पर आए हैं बल्लेबाज प्रतीक। सामना करेंगे गेंदबाजी में आकिब का। इस बार लोअर फुल टॉस गेंद थी, लपेट के उसे खेला है ऑन साइड की दिशा में, डीप स्क्वायर लेग की तरफ। खिलाड़ी मौजूद है वहां पर। ये देखिए वहां पर रन लेने से मना किया। एक से ही संतुष्ट है दोनों बल्लेबाज। इस सिंगल की मदद से स्कोर आगे खिसकता हुआ 63 रनों पे पहुंचे 63 रन। रन काफी तेजी से बनते हुए इस वक्त जय दुर्गा के। अगली गेंद आकिब की, इस बार आगे रखा था, उठा दिया है लॉन्ग ऑफ की तरफ। खिलाड़ी मौजूद है वहां पर और एक आसान सा कैच और विश्वजीत की पारी समाप्त। इसके बाद की दोनों टीमें बिल्कुल आपको तैयार रहना है। सोना देवी टीमघर और चैलेंज स्पोर्ट। दूसरा विकेट गिरता हुआ इस वक्त विश्वजीत नायक के रूप में जय दुर्गा को। और अब बल्लेबाजी के लिए जा रहे हैं नए बल्लेबाज। नए बल्लेबाज हैं इस वक्त हरी। पहली गेंद पर सिक्सर लगा, उसके बाद अच्छी वापसी हम देख रहे हैं आकिब की। उसके बाद 2 गेंदों पर 2 सिंगल दिया और चौथी गेंद पर एक सफलता हासिल करते हुए। इस बार गेंद फिर से हवा में है, खिलाड़ी उसके नीचे और एक और विकेट का पतन। नए बल्लेबाज आए हैं इस वक्त बलवंत और विकेटों की हैट्रिक पर है गेंदबाज आकिब। लगातार 2 गेंदों में 2 विकेट चटकाए उन्होंने। प्रतीक और विश्वजीत को पवेलियन का रास्ता दिखाया है। दो नए बल्लेबाज स्ट्राइक पर हैं इस वक्त हरी। हैट्रिक विकेट, अच्छी गेंद। सवाल पूछा है अंपायर से और अंपायर की सहमति नहीं, डॉट बॉल। इसी के साथ चौथे ओवर की समाप्ति। कुल रन बने हैं
63 63 रन। गजब की बल्लेबाजी हम देख रहे इस वक्त जय दुर्गा के बल्लेबाजों द्वारा, लेकिन आकिफ ने काफी हद तक वापसी कराई इस ओवर में। 8 रन खर्च किया और 2 सफलता हासिल की, वो भी महत्वपूर्ण, बहुत ही कीमती विकेट हासिल किया उन्होंने अपनी टीम के लिए। देखना अब 5वां ओवर कौन से गेंदबाज लेकर आते हैं। अब अंपायर के पास रिव्यू की सुविधा उपलब्ध है, रिव्यू दस्तयाब है आपके लिए। नो बॉल, कुछ तकनीकी खराबी थी उसे अब दुरुस्त कर लिया गया है। चौथा ओवर लेकर आ रहे हैं दूर वाले छोर से गेंदबाज नासिर। पहले ओवर में 11 रन खर्च किए थे, पहला ओवर की शुरुआत इन्होंने ही की थी। अब 5वें ओवर में इन्हें बुलाया गया है गेंदबाजी के लिए। नासिर पहले गेंद थी उनकी, उसे खेल दिया जमीनी सहारे से डीप मिड विकेट की दिशा में। वहां पर रोहन मौजूद है, 1 रन बना, थोड़ा सा फंबल हुआ था, दूसरे के लिए जाना चाहते थे लेकिन मना किया, अपने बढ़ते हुए कदमों को रोका। खराब थ्रो, अच्छा बैकअप दूसरे खिलाड़ी का। इस सिंगल की मदद से स्कोर आगे बढ़ता हुआ 64 रनों पे पहुंचा है, 64 रन्स। देखिए समय के लिए सहयोग करें प्लीज यूबी स्पोर्ट, क्योंकि इसके बाद अभी और 3 मैचेस खेले जाने हैं। नासिर गेंदबाजी करने को बिल्कुल तैयार है, उनका सामना कर रहे हैं बल्लेबाज हरी हरी जोशी। फुल टॉस गेंद, और ये देखिए अंपायर के हाथ खड़े होते हुए, नो बॉल, बीमार। और अब अगली गेंद फ्री हिट का इशारा आता हुआ अंपायर की तरफ से। रिव्यू की मांग की गई है इस वक्त नो बॉल के लिए। मैं तीसरे अंपायर से रिक्वेस्ट करता हूं कि देखना है रिव्यू किसके हित में जाता है इस वक्त। अगर हम स्कोर देखें तो कुल 65 रन है, 65। इस वक्त रिप्लेस देखते हुए हमारे ऑफिशियल अंपायर, क्योंकि रिव्यू की मांग की थी ऑन फील्ड अंपायर ने नो बॉल के लिए। देखना है तीसरे अंपायर का क्या फैसला आता है, डिसीजन पेंडिंग है अब तक। दोस्तों आप देख रहे हैं इस वक्त लेट हाजी मोहम्मद हारून चैंपियंस ट्रॉफी, जहां पर चैंपियंस खिलाड़ी इस वक्त मुकाबला कर रहे हैं आपस में। देखना आखिर में चैंपियन कौन बनता है। तो नो घोषित किया इस वक्त तीसरे अंपायर ने, फ्री हिट, फ्री हिट का इशारा। नासिर अगली गेंद लेकर मुड़ते हुए, फ्री हिट गेंद, इस बार तान दिया बल्लेबाज ने, और वहां पर खिलाड़ी केवल दर्शक बन के रह गए। 6 रन, अच्छा स्ट्रोक आता हुआ वहां पर हरी के बल्ले से। हरी भरी बल्लेबाजी करते हुए इस वक्त हरी जोशी, इस सिक्सर की मदद से स्कोर तेजी से उछलता हुआ 71 रनों पे पहुंचा है, 71। अच्छी बल्लेबाजी हम देख रहे हैं अब हरी की।
इनके बल्ले से पहला बड़ा हिट आता हुआ। देखना ये दिलचस्प होगा कि जय दुर्गा कहां तक जाएगी अपनी बल्लेबाजी में। नासिर इस बार अपने फॉलोअर थ्रू में चूके डेड बॉल घोषित किया अंपायर ने। नासिर एक बार फिर से के लिए इस बार आगे रखा था गेंद को जमीनी सहारे से खेल दिया डीप मिड विकेट की दिशा में। खिलाड़ी मौजूद है वहां पर केवल 1 रन और इस 1 रन की मदद से स्कोर आगे बढ़ता हुआ 72 रन 72 रन। देखिए समय के लिए सहयोग करना है प्लीज अयूबी स्पोर्ट, क्योंकि इसके बाद और बड़े 3 मैचेस खेले जाने हैं। इसके बाद का मुकाबला हम देखेंगे सोना देवी टेमघर और चैलेंज स्पोर्ट के बीच में। दोनों टीम के कैप्टन आपको बिल्कुल तैयार रहना है। उसके बाद हमजा स्पोर्ट टकराएगी सुरेश इंटरप्राइजेस से, और आज के दिन का आखिरी मुकाबला रईस बिल्डर्स 2-2 हाथ करेगी भरत स्पोर्ट से। देखिए समय के लिए सहयोग करे प्लीज अयूबी स्पोर्ट। हमारे अंपायर साहब आपको इन्हें वार्न करना है। इस बार गेंद को ऑन साइड में खेला है बल्लेबाज ने। खिलाड़ी मौजूद हैं वहां पर 1 रन पूरा करते हुए बहुत ही आसानी से दूसरे के लिए जाना चाहते थे, लेकिन मना किया बल्लेबाज ने। इस 1 रन की मदद से स्कोर आगे बढ़ता हुआ 73 रन 73 रन। इस बार स्विच हिट खेला बल्लेबाज ने और गेंद मैदान के बाहर 6 रनों के लिए गजब का हिट आता हुआ हरी जोशी के बल्ले से। बिल्कुल अब हरी जोशी जोश में बल्लेबाजी करते हुए इस वक्त और होश में लाते हुए दर्शकों को। इस सिक्सर की मदद से स्कोर तेजी से उछलता हुआ 79 रन। नासिर महंगे साबित होते हुए अब अगली गेंद, इस बार स्लॉग स्वीप और गेंद मैदान के बाहर 6 रनों के लिए। बैक टू बैक 2 बड़े हिट आते हुए इस वक्त हरी जोशी के बल्ले से। इस सिक्सर की मदद से स्कोर 85 रनों पे पहुंचता हुआ 85 रन। मानो अब रन बन नहीं रहे, इस वक्त बह रहे हैं। 5 ओवर की समाप्ति के बाद 85 रन 85 रन। नासिर ने काफी रन खर्च किए इस ओवर में। कुल इस ओवर में अगर हम बात करें नासिर ने तो 21 रन खर्च किए, 9 के थे। अब छठा और आखिरी ओवर लेकर आ रहे हैं गेंदबाज आकिब, जिन्होंने चौथे ओवर में बहुत ही गजब की गेंदबाजी की थी। 8 रन देकर 2 सफलता हासिल की थी। उनके कंधों पर जिम्मेदारी दी गई है डेथ ओवर्स की। आकिब की पहली गेंद, इस बार फुल टॉस गेंद थी, बड़ा हिट लेना चाहते थे। गेंद हवा में खड़ी है, विकेट कीपर उसके नीचे आते हुए और एक झटका लगता हुआ इस वक्त जय दुर्गा को बलवंत के रूप में। बलवंत पवेलियन की तरफ लौटते हुए चौथा झटका लगा इस वक्त जय दुर्गा को। नए बल्लेबाज हैं इस वक्त प्रशांत। देखना प्रशांत कितना परेशान करेंगे आकिब को, या फिर आकिब शांत करेंगे प्रशांत को।
आकिब एक बार फिर से पहली गेंद पर सफलता हासिल करते हुए अपनी टीम के लिए। और अब उनका सामना करेंगे बल्लेबाज हरी जोशी, जो बिल्कुल अब जोशीले अंदाज में नजर आ रहे हैं। ये देखिए जोशीला शॉट आता हुआ हरी जोशी के बल्ले से 6 रनों के लिए। बिल्कुल इस बार गेंद उनके स्लॉट में थी और उन्होंने इसे दूसरे प्लॉट में भेज दिया 6 रनों के लिए। और इस वक्त हरी जोशी ने सिक्सर की हैट्रिक पूरी कर ली है, क्योंकि नासिर की ओवर में आखिरी 2 गेंदों में 2 सिक्सर लगाया था और जब स्ट्राइक पर आए तो पहली गेंद पर फिर से सिक्सर लगाया है। अब 25 रनों पे बल्लेबाजी करते हुए इस वक्त हरी जोशी। आकिब एक बार फिर से मुड़ते हुए हरी जोशी के लिए। इस बार ऑफ स्टंप के काफी बाहर रखा था, गेंद को जमीनी सहारे से खेला, डीप मिड विकेट की तरफ नासिर मौजूद है। 1 रन बना, दूसरे के लिए जाना चाहते हैं, तालमेल की कमी। ये देखिए हरी जोशी अपने पास स्ट्राइक रखना चाहते थे, लेकिन वहां पर प्रशांत बिल्कुल भी कमिटमेंट नहीं थे रन के लिए। रन आउट होकर अब पवेलियन की तरफ लौटते हुए हरी जोशी। मैं समझता हूँ दूसरा रन उन्हें लेना चाहिए था, क्योंकि हरी जोशी बहुत गजब की बल्लेबाजी कर रहे थे। अगर वो और 2 गेंद खेलते तो बड़े हिट लगाते। अब नए बल्लेबाज आए हैं पंकज, स्ट्राइक पर हैं प्रशांत। राइट आर्म राउंड द विकेट गेंदबाजी कर रहे हैं इस वक्त आकिब। इस बार ऑफ स्टंप के काफी बाहर थी, वहां पर अपने लिए जगह बनाकर खेला था बल्लेबाज ने। 1 रन दौड़ के पूरा किया। इस 1 रन की मदद से स्कोर 93 रनों पे पहुंचता हुआ 93 रन। अब तक इस टूर्नामेंट का हाईएस्ट टोटल शिवास स्पोर्ट और विक्टोरियन के नाम है, दोनों ने ही 101 और 101 रन बनाए हैं। अगली गेंद आकिब की फुल टॉस गेंद थी, उसे भेज दिया है डीप मिड विकेट की तरफ। रोहन मौजूद है वहां पर। 1 रन दौड़ के पूरा किया है दोनों बल्लेबाजों ने। इस 1 की मदद से स्कोर 94 रनों पे पहुंचता हुआ 94। इस वक्त रिव्यू लिया गया है नो बॉल के लिए। तीसरे अंपायर की सुविधा मांगी गई है। नो के लिए रिव्यू किया इस वक्त बल्लेबाजों ने। देखना है तीसरे अंपायर का क्या फैसला आता है। बल्लेबाज ने रिव्यू की मांग की थी बीमर के लिए, तो अंपायर का फैसला है नो बॉल नहीं है। जो ऑनफील्ड अंपायर का फैसला था वो बरकरार रखा गया इस वक्त। बहुत अच्छी अंपायरिंग की अब तक जो भी रिव्यू लिए गए वो अंपायर के हित में ही गए हैं। डिसीजन को रिवर्स नहीं किया गया अब तक किसी भी। अकीब आखिरी गेंद लेकर इस इनिंग की जगह बनाकर तान दिया हवा में। ये देखिए हवाओं से बातें करते हुए गेंद 6 रनों के लिए। इस सिक्सर की मदद से पूरे 100 रन पूरे हो चुके हैं इस वक्त जय दुर्गा के लिए। 100 रनों की अब चुनौती है अयूबी स्पोर्ट के सामने। इस वक्त चैलेंज स्पोर्ट के कैप्टन हमसे जुड़ चुके हैं और सोना देवी टेमघर के कैप्टन भी हमसे जुड़ते हुए जावेद, और चैलेंज के कैप्टन प्रशांत परदेसी, प्रशांत पाटिल हैं ये। आइए मैं टॉस के लिए इस वक्त हमारे बीच में मौजूद हैं बदियुस जमा अंसारी जी। मैं उनसे गुजारिश करता हूं कि सर आपको टॉस के लिए आना है। बदियुस जमा जी के मुबारक हाथों से इस बड़े मैच का टॉस
इस वक्त प्रशांत पाटिल का हिट कहना है और आया भी हिट है। बहुत बहुत शुक्रिया बदियुस जमान सारी जी, आपको वीआईपी मंच पर जाकर बैठना है। तो निर्णय का ऐलान बाद में किया जाएगा। बहुत बहुत धन्यवाद प्रशांत पाटिल और जावेद। अयूब स्पोर्ट के प्रोपराइटर अयूब शेख से मैं रिक्वेस्ट करता हूं कि आपको वीआईपी मंच पर आना है प्लीज। रवीश मोमिन जहां कहीं भी हो, आपको कमेंट्री बॉक्स में आना है प्लीज। देखिए सलामी बल्लेबाज भेजना है प्लीज। अयूब स्पोर्ट जल्द से जल्द आपको अपनी ओपनर बैट्समैन भेजना है। इस वक्त जो लक्ष्य है अयूब स्पोर्ट के सामने वो 101 रनों का है। पहला ओवर लेकर आ रहे हैं गेंदबाज इस वक्त पिंटू और बल्लेबाजी के लिए स्ट्राइक पर हैं स्वप्निल। पहली गेंद हवा में, विकेट कीपर उसके नीचे जाते हुए और पहली गेंद पर पहला झटका लगता हुआ स्वप्निल के रूप में। देखना वहां पर अंपायर का कुछ फैसला आता हुआ। देखिए अंपायर आपका जो भी फैसला आप हमें बता दीजिए। अंपायर डिसीजन इज लास्ट डिसीजन। देखिए आपको आर्ग्यूमेंट्स नहीं करना है। जय दुर्गा। अंपायर का इशारा है इस वक्त नो बॉल, क्योंकि एक जो खिलाड़ी था वो अंपायर की दाईं ओर से बाईं ओर की तरफ मुड़ रहे थे। यही कारण था कि अंपायर ने नो घोषित किया। आप अपनी दिशा को नहीं बदल सकते जब फील्डिंग कर रहे हो। सीधा की तरफ आप आगे बढ़ सकते हैं। 1 रन दौड़ के मुकम्मल किया था। इस वक्त स्कोर है कुल 2 रन। इस बार मिड ऑन की तरफ खेला है। केवल 1 रन। 1 रन नहीं दौड़े थे दोनों बल्लेबाजों ने। इस बार लोअर फुल टॉस गेंद थी, स्लॉग स्वीप के अंदाज में खेला है बल्लेबाज ने। वहां पर जगदीश नाइक मौजूद है डीप मिड विकेट की दिशा में। 1 रन और इस सिंगल की मदद से स्कोर आगे खिसकता हुआ 8 रनों पे पहुंचा है। 8 रन बिना किसी नुकसान के। अगली गेंद पिंटू की। इस बार
घुटने पर बैठ के गेंद को उछाल दिया हवा में और गेंद मैदान के बाहर जाती हुई 6 रनों के लिए इस सिक्सर की मदद से स्कोर काफी तेजी से आगे बढ़ता हुआ 14 रनों पे पहुंचा है। 14 रन वो बिल्कुल हाजिर जवाब पेश करती हुई इस वक्त अय्यूब स्पोर्ट कहती हुई ईट का जवाब हम भी पत्थर से देंगे। टीट फॉर टैट, जैसे को तैसा। पिंटू की अगली गेंद, इस बार कदमों का इस्तेमाल करके गेंद को बड़े हिट में तब्दील करना चाहते थे, लेकिन जमीनी सहारे से कॉर्नर की दिशा में गेंद पहुंची है। देखिए गेंद हाथ में नहीं आ रही थी खिलाड़ी के। इस 1 रन की मदद से स्कोर आगे बढ़ता हुआ 15 रनों पे पहुंचा है। 15 रन। पिंटू की अगली गेंद, इस बार ऑन साइड में खेलना चाहते थे लेकिन प्लेन मिस, डॉट बॉल। इसी के साथ पहले ओवर की समाप्ति। कुल रन बने हैं 15। 15 रन 1 ओवर की समाप्ति के बाद बिना किसी नुकसान के। देखिए कहां पहले गेंद पर विकेट हो सकता था लेकिन नो हुई। अगली गेंद फ्री हिट मिली और उस पर टूटकर बरसे बल्लेबाज स्वप्निल। जो आस्किंग रन रेट था मैच के शुरुआत से पहले ही अय्यूब स्पोर्ट के लिए, मैं समझता हूँ 16.80 का था। अभी 1 ओवर के बाद अगर हम स्कोर देखें तो 15 रन है। दूसरा ओवर लेकर आ रहे हैं दूर वाले छोर से गेंदबाज बबलू। सामना कर रहे हैं बल्लेबाज। बड़ा हिट लेना चाहते थे वहां पर बल्लेबाज लेकिन प्लेन मिस, डॉट बॉल। इस बार बहुत तेजी से बल्ला घुमाया था लेकिन प्लेन मिस, डॉट बॉल। बबलू अब तक अच्छी गेंदबाजी, पहली 2 ओवर में बड़े हिट के लिए गए थे और वहां पर गुड्डू की पारी समाप्त। पहला विकेट गिरता हुआ इस वक्त अय्यूब स्पोर्ट का गुड्डू के रूप में, और अब बल्लेबाजी के लिए जा रहे हैं रोहन। एक अच्छे हार्ड हिटर बल्लेबाज हैं रोहन। नए बल्लेबाज आए इस वक्त रोहन सामना करेंगे गेंदबाज बबलू का, जो अब तक अच्छी गेंदबाजी की है। शुरुआती 3 गेंदों में कोई भी रन नहीं दिया और एक असफलता भी हासिल की है। बबलू दूर वाले छोर से मुड़ते हुए रोहन के लिए, ये देखिए गेंद हवा में खड़ी हो गई है, विकेट कीपर उसके नीचे। अब रोहन गोल्डन डक पवेलियन की तरफ लौटते हुए गोल्डन डक हो गए वहां पर रोहन। दूसरा विकेट गिरता हुआ अय्यूब स्पोर्ट का लगातार। अब बल्लेबाजी के लिए जा रहे हैं इस वक्त गुलाम। अब हैट्रिक विकेट पर है इस वक्त गेंदबाज बबलू। गुलाम नए बल्लेबाज आए हैं, सामना करेंगे गेंदबाज बबलू का। हैट्रिक गेंद लेकर बबलू मुड़ते हुए इस बार कट करना चाहते थे लेकिन पूरी तरह से मिस हुए, बहुत ज्यादा ऑफ स्टंप के बाहर। वाइड का इशारा आता हुआ अंपायर का। इस 1 रन की मदद से स्कोर 16 पे पहुंचता हुआ। अच्छी गेंद, इसका सम्मान किया बल्लेबाज ने, हल्के हाथों से खेला, 1 रन पूरा किया। दूसरे के लिए मुड़ रहे मिस फील्ड
और गेंद बाउंड्री लाइन की तरफ जाती हुई 4 रनों के लिए। इस चौके की मदद से स्कोर आगे बढ़ता हुआ 20 रनों पे पहुंचा है, 20 रन्स। लक्ष्य काफी बड़ा है इस वक्त यूबी स्पोर्ट के लिए। देखना है किस हद तक इस लक्ष्य को पाने की कोशिश करेगी आईयूबी स्पोर्ट। अगली गेंद लेकर मुड़ते हुए एक बार फिर से बबलू, इस बार ऑन साइड की दिशा में लपेट के खेला था बल्लेबाज ने। गेंद जा रही डीप मिड विकेट की तरफ, खिलाड़ी मौजूद है वहां पर, केवल 1 रन। इस 1 रन की मदद से स्कोर आगे खिसकता हुआ 21 रनों पे पहुंचा है, 21 रन्स। 2 ओवर की समाप्ति के बाद कुल रन बने 21, 21। तो आइए अब आगे के ओवर का आंखों देखा हाल बताएंगे मेरे साथी कमेंटेटर सुनील पवार सर। शुक्रिया। तो एक तरफी मुकाबला इस वक्त चलता हुआ, जिस तरह से बड़ा टारगेट रखा था जयदुर्गा टेमगरपाड़ा ने और उसका जवाब देती हुई आयुष स्पोर्ट की टीम कुल मिलाकर 2 ओवर की समाप्ति पर 21 रन। तर नवीन गोलंदाज पाहतोय आपण हरी जोशी सज्ज होताना व्यक्तिगत स्वतःचं पहिल्या आणि संघाच्या माध्यमातून 30 षटक टाकण्यासाठी सज्ज होतोय। राऊंड द विकेटचा मारा यावेळेस पात्र टप्प्यापर्यंत चेंडू खूपच बाहेर वळतोय। पंचाची दुनिया समांतर रेषेत वाईटचा इशारा येतोय। धावसंख्येत भर पडते, धावसंख्या 22। यावेळेस मात्र पाहतोय आपण टर्न केले चेंडूला आणि तोपर्यंत फक्त आणि फक्त एक सिंगल इथे मात्र कंप्लीट करेल जयदुर्गा टेमगरपाड़ा विपक्ष आयुष स्पोर्ट पाहतोय आपण। हरी जोशी राईट अमोर द विकेट, रिवर्स खेळण्याचा प्रयत्न होता पण बीट होतोय आणि यावेळेस पाहता फलंदाज बाद। यानंतर जो सामना होणार आहे सोनदेवी टेमगर विपक्ष चॅलेंज स्पोर्ट या दोन्ही संघादरम्यान दोन्ही तुल्यबल संघ आहेत। सोनदेवी टेमगर जर विचार केला आपण निश्चित दिनेश चौधरी फॅन टीम आणि चॅलेंज स्पोर्ट जर म्हटलं तर निश्चित टेनिस क्रिकेट या भिवंडीचं ज्यांनी खूप मोठं नाव केलंय सन्माननीय विलास पाटील साहेबांचा संघ असेल। त्यानंतर हमजा स्पोर्ट विपक्ष सुरेश एंटरप्राइजेस, त्यानंतर रईस बिल्डर्स आणि शेवटचा सामना भरत स्पोर्ट या दोन्ही संघादरम्यान। फलंदाजचं नाव सांगायचं आहे। सज्ज होताना गोलंदाज ज्यावेळेस पात्र आउट बॅटने फटका पद्या पण मिड विकेट क्षेत्राकडे डीप मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय। दुसऱ्या धावेची इथे मात्र मागणी करेल काय, खराब क्षेत्ररक्षण, चुकीला माफी नाही, चेंडू मात्र फरार होतोय, सीमा पार येतोय हा चौकार। अल्ताफ सज्ज होतोय खेळण्यासाठी। डावखुरी हाताचा फलंदाज आयुष स्पोर्ट या संघाचा। पुढचा चेंडू यावेळेस पाहता टप्पा पडल्यानं थोडासा चेंडू किंचित बाहेर वळतोय आणि बाकीचं काम पूर्ण करतोय यष्टीरक्षक। विजयाकडे वाटचाल करताना पाहतोय आपण जयदुर्गा टेमगरपाड़ा संघाने, कारण की शतक धावफलकावर पूर्ण लावलं होतं संघाचं आणि 101 धावाचं मोठं डोंगर उभं केलंय। परत एका चांगला चेंडू। तर अशा प्रकारे 3 षटकाची समाप्ती, 3 षटकाच्या समाप्तीनंतर 101 धावाचं टार्गेट स्वीकारताना पाहतोय आपण। 3 बाद फक्त आणि फक्त धावफलकावर धावा आहेत त्या 27। सोनादेवी टेमगर संघाचे सर्वेसर्वा दिनेश चौधरी साहेबांसुद्धा आगमन झालेलं आहे।
आपलं मनपूर्वक असं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आयुब सोड जर म्हटलं, आयुब शेख यांचा हा संघ आहे आणि स्वतः आयुब हे सुद्धा मैदानाच्या आतमध्ये आनंद घेताना पाहतोय आपण. पण संघाला हवी तशी परफॉर्मन्स आतापर्यंत करता आली नाही. आता मात्र गोलंदाजी करण्यासाठी जगदीश नाईक येतोय, वंडर ऑफ भिवंडी. फ्लॅटेड चेंडू ड्राईव्ह केलंय पण हवा तसा बॅटच्या पट्ट्यात घेता आला नाही. डीप पॉईंटकडे चेंडू ट्रॅव्हल होते तोपर्यंत फक्त आणि फक्त एक सिंगल इथं मात्र कम्प्लीट करतोय फलंदाज. लेग ब्रेक चेंडू ओळखलाय, टर्न केले चेंडूला मिडविकेट क्षेत्राकडे. एका पण चेंडू मात्र बाउंड्री लाईनच्या बाहेर निघून गेलाय. येतोय चेंडूवर हा चौकार. विश्वजित उभा होता मिडविकेट बाउंड्री लाईनवर आणि त्याच्या डोक्यावरतून चेंडू मात्र निघून गेलाय 4 धावेसाठी. संघात धावसंख्या जर पहिली आता मात्र पुढे सरकते ती 32. चौथं षटक प्रगतीपथावर. परत एक लेग ब्रेक चेंडू पण लाईन चुकीची आहे. टप्पा पडल्यानंतर खूपच चेंडू बाहेर वळतोय. पंचाची दुनिया समांतर रेषेत हा चेंडू परत टाकावा लागेल. तर मात्र असं वाटते की जयदुर्गा टेमगरपडा संघाचे प्रत्येक गोलंदाज सराव करून घेत आहेत. फक्त आणि फक्त एक सिंगल. धावसंख्येत भर पडते, धावसंख्या 33. एकतर्फी सामना पाहतोय आपण. 101 धावाचं टार्गेट ठेवल्यानंतर मात्र ऑफ ब्रेक. प्रत्येक चेंडूमध्ये व्हेरिएशन पाहायला मिळते. कधी ऑफ ब्रेक, कधी लेग ब्रेक. आता मात्र गुगली हा चेंडू हाताळेल काय, जो एक्सपिरियन्स आहे जगदीश नाईक यांच्याकडे. यावेळेस परत खूप जास्त वळण घेतलंय चेंडू. वाईटचा इशारा येतोय. यावेळेस मात्र लॉफ्ट केलंय. चांगला प्रहार मेडिकलच्या वरतून ठोकलाय. या चेंडूवर हा षटकार. लेग ब्रेक परत पाहिला आपण. अतिशय वेगवान हा चेंडू होता. तर षटकाची समाप्ती 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जर पाहिली आपण 42. 12 चेंडूंनी इथून मात्र सामना जिंकण्यासाठी अजून खूप संघर्ष करायला लागेल. तब्बल मला वाटते की 43 धावसंख्या झालेली आहे. सोनादेवी टेमगर विपक्ष चॅलेंज स्पोर्ट अशी फाईट पाहायला मिळेल. आणि दोन्ही संघाची जर तुलना केली आपण, दोन्ही संघाकडे खूप मोठे मोठे खेळाडू आहेत. पाहतोय आपण मतीन खान, जावेद सारखा दिग्गज सोनादेवी टेमगर संघाकडे. तर दुसरीकडे जर पाहिलं आपण चॅलेंज स्पोर्ट या संघाकडे नो डाऊट मी प्रत्येक टुर्नामेंटला उल्लेख करतोय की या संघाकडे युवा खेळाडूंनी भरणाकलेला संघ आहे. ज्याकडे प्रितेश पाटील आहे, अजय पाटील बरोडी. धीम्या गतीचा हा चेंडू होता. विश्वजित मारा करतोय. 5वे षटक आहे. एकतर्फी सामना पाहतोय आपण. ज्या प्रकारे अपेक्षा होती की आयुब सोट हा संघ एक टफ फाईट करेल. परत एक चांगला चेंडू हवा तसा बॅटच्या पट्ट्यात घेताना नाही. चेंडू मात्र लॉंग ऑन क्षेत्राकडे जातोय. प्रतीक तिथं मात्र येतोय. तोपर्यंत फक्त आणि फक्त एकच सिंगल. विश्वजित सज्ज होताना परत रेटामध्ये विकेट. पुढचा चेंडू या स्वतः पूल करण्याचा प्रयत्न. बॅटच्या पट्ट्यात परत घेताना आणि शॉट फाईलच्या आतमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. 1-1 धावेने तर मात्र काही साध्य होणार नाही. फक्त जो पराभवाचं मोठं अंतर आहे तो किती धावेने ते मात्र कमी करेल हेच पाहावं लागेल आयुब सोट या संघाच्या माध्यमातून. यावेळेस पात्र टप्पापर्यंत आणखी चेंडू उचली प्राप्त करतोय आणि चेंडू मात्र लॉंग नॉनस्टॉप कडे फरार होतोय.
बाईटच्या स्वरूपात हा चौकार येतोय. यानंतर जर पहिला आपण सोनादेवी टेमगर आणि चॅलेंज स्पोर्ट, त्यानंतर हमजा स्पोर्ट आणि सुरेश एंटरप्राइजेस, रईस बिल्डर्स आणि भरत स्पोर्ट अशी फाईट पाहायला मिळेल. तर निर्धाव चेंडूची समाप्ती. धावसंख्या पाहतोय धावपलकर 49. यॉस पात्र हवेत आहे पण खाली क्षेत्रामध्ये मिड ऑनला फक्त आणि फक्त एका सिंगल इथं मात्र कंप्लीट करेल. दुसऱ्या धावेची मागणी करताना आणि इथं मात्र 2 धावा पूर्ण करतोय फलंदाज. 5 षटकाची समाप्ती. 5 षटकाच्या समाप्तीनंतर मात्र पाहतोय की आपण 51 धावा, अजून इथून मात्र 50 धावेची आवश्यकता असेल. येणारे फक्त चेंडूवरती 6. दरम्यान व्यासपीठावर आगमन झालेले अनवर भाई तसेच सन्माननीय जावेद भाई यांचं सुद्धा आपलं या स्पर्धेमध्ये मनपूर्वक असं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. वेलकम सर, सुस्वागतम. तर अंतिम षटक टाकण्यासाठी आता मात्र बलवंत येतोय. मॅन फॉर देवरुंग, पण इथं मात्र जयदुर्गा टेमगरपाडा संघाचं प्रतिनिधित्व करताना सडपातळ शरीर आहे पण फलंदाजी अतिशय चांगली करतोय. पण या स्वतः पहिल्या चेंडूवर त्यांच्या या अगेन्स्ट ठोकलाय षटकार. ट्वेल्थ मॅन पाहतोय आपण जयदुर्गा टेमगरपाडा संघाचे मुकेश. सज्ज होताना ज्यावेळेस पत्र काय घडले पाहिजे. लाईन चुकीची आहे. उजाष्टीच्या खूपच बाहेरचा चेंडू, वाईटचा इशारा येतोय. बलवंत सज्ज होताना परत. त्यानंतर एक टफ फाईट पाहायला मिळेल. निश्चित कडवी झुंज पाहायला मिळणार आहे. फुल टॉस रुग्ण फटका मिड ऑफच्या वर तोंड चेंडू जाईल. इथं मात्र लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय चेंडूवर हा चौकार. सोनादेवी टेमगर संघाचे सर्व दिनेश दादा चौधरी आपल्याला सुद्धा विनंती असेल की आपण सुद्धा व्यासपीठावर यायचं आहे. खूप मोठं व्यक्तिमत्व. यावेळेस पाहतोय की बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता पण चेंडूने बॅटचा संपर्क होत नाहीये. पराभवाच्या छायाकडे तर मात्र पाहतोय आपण आयुष सोट हा संघ वळताना. कारण की प्रथम फलंदाजी करताना जयदुर्गा टेमगरपाडा संघाने खूप एक उच्च क्वालिटीची फलंदाजी पाहिली. यावेळेस पात्र कडक फटका. के स्विंग केलंय. व्हाईट इज लॉंग वनच्या वरतून ठोकलाय. A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. अजून एक मोठा धमाका. मिड विकेटच्या वरतून ठोकलाय. अजून एक षटकार. अंतिम षटकामध्ये मात्र चांगली फलंदाजी. दिवसा तारे दाखवताना बलवंत याला पाहतोय आपण फलंदाज. फ्लॅडेड चेंडू हवेत. मिड ऑन क्लिअर होईल लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणि किती धावा खर्च केल्या षटकामध्ये. तब्बल पाहतोय सर्वात महागडं षटक टाकलंय आतापर्यंत. म्हणजे या स्पर्धेतलं सर्वात महागडं षटक नाही टाकलंय कारण की 27 धावा खर्च केल्या आहे. बरोबरी केलेली आहे. तर मॅन ऑफ मॅच ठरलेलं आहे. तर सामनावीरचा पुरस्कार काढण्यात सुद्धा कठीण आहे कारण की प्रतीक गोरे यांनी सुद्धा 29 धावाची खेळी साकारली. त्यानंतर मात्र पिंटू यांनी सुद्धा एका चांगली कामगिरी केली. पण खऱ्या अर्थाने सामनावीर ठरतोय 1 विकेट आणि 26 धावाचा योगदान देणारा तो म्हणजे एक चांगला ऑलराऊंडर हरी जोशी ठरतोय सामनावीर. हरी जोशी आपण यायचंय. वेलकम. टेनिस क्रिकेटचा एक अतिशय महान फलंदाज गेसुद्दीन आपलं स्वागत आहे व्यासपीठावर.
RD444 संघाचा अतिशय एक धडाकेबाज फलंदाज आणि टेनिस क्रिकेट विश्वामध्ये एक नामवंत काम